मी सुरुवातीला सांगलेलं यो बुवा जन्मा करतानाच उडव पेटव कर तिला तर खटा बोललेला आहे काय जागा हलवून टाकल्याने पुरं स्टेज मागा म्हणता मंजुळा आणि नंतर काय सांगता बुवांचा आवाज कसं करता हॅलो हॅलो ग ते पैसे नंतर घे दिला नाही ते बस नाही आले थांब ना वाय जरा ऐका घे ना माझं असं काय करत दुटोंडा माहित हो तुमका म्हणता मी मंजुळा आणि माझ्या आवाजाची कॉपी करून दाखवतो ती पण अशी कसं वाटलं माझा आवाज लोकांना काहीतरी माहिती आहे म्हणूनच बोलव मी हय आता हॅलो हॅलो करू केलं असतं तर त्यांनी बोलवलं नाही असतं काय मका म्हणता भजन होता म्हणून मी लवकर इलोय ह्याचा भजन जर असता तर नक्कीच तुमची मिसळ मात्र फुकट गेली असती थोडीची कारण या पावणारच होता 7:30चं भजन आणि 10:30 वाजता माका मोठेपणा सांगता म्हणतात हे भजन होता म्हणून लवकर इलं तू करायचा होता काय घराकडे कामा परत माका तर वाटतं कॉलेज बिलेज सगळं सोडूनच दिलं ना रोज बारी रोज नाईटी मारता कोणा सोबत डबल वारीच्या माध्यमातून लगेच तिचे डोळे फिरले तुला काय वाटला सोडलं शाळा सोडलं कॉलेज सोडलं 14वीत ना सरला डबल बारी करून जायची दुपारी उठला काय संध्याकाळी पोरायली चला आपण डॉक्टर डॉक्टर खेळूया हा ह्यो डॉक्टर झालं तर नक्कीच सगळ्यांचा नाय करून टाकतलो असे खयचे डॉक्टर असतले गोचे वाट बघतले तुका शाळेत शिकवलं नाही तू जर डॉक्टर बनली तर सगळ्यांच्या आजारी होण्याची प्रार्थना कर अरे काय बोलतात ते का काहीतरी तात्तडे असा काय माझं तोंड असं सुटला म्हणून सुटला वगैरे काय तर सगळ्या बोलण्याची परतफेड करणार व्याजा सकट हायचे लोक तर वारीच असत तुम्ही फक्त शेवट तागत राहा बुवा जे आमच्या पोटात असतं तेच आमच्या ओटात असतं म्हणून मातोंडगावच्या पोरांच्या शर्टाच्या कॉलरचं बटन नेहमी उघड असतं एक प्रश्न आलेला विद्येची देवता कोण व का त्याका फक्त एवढाच प्रश्न विचारलेलास काय हो विद्येची देव काय सांग काय काय मुलींची पहिली शाळा कोणी उघडली का मध्ये नव्हतं त्याच्यात ताईसारला वाटतं मुलींची म्हणजे काही इसवी सन तेवढाच प्रश्न होतो काय भरोसा नाही अर्धा वाची जाणी काय ते हडेची चुकी धडे करूचा काम म्हणजे रे आम्ही अच्छा ठीक आहे तर मका प्रश्न होतो की विद्येची देवता कोण व का तर या देवी सर्व भूतेषु सरस्वती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः इथे लहान लहान मुलांना पण माहिती आहे की देवी सरस्वती आईला विद्येची देवता मानलं जातं पण या कलियुगामध्ये जर विद्येची देवता कोण असेल तर ती बुवा सावित्रीबाई फुले बरोबर आता याची पावणे बारा चॅटिंग चालू आहे सुरुवाती काय लावले परत भातुकलीच्या खेळामधली राजानी करानी अर्ध्यावरती डाव फोडला अधुरी प्रेम गाणी आणि त्याची सगळी गाणी जपली भजनात अधुरी प्रेम गाणी ह्याचा काय म्हणा तर काय अधुरी प्रेम कहाणी सुरुवातीपासूनच म्हणजे या गजराच्या सारखंच काय ते केलं आणि त्याची गाणी नाही गावली कॉलेज कुमारी ना हो ह्याचा होता बाहेर लपडा तर तो पोरगो असता ह्याच्यात म्हणजे आता तुमका सुरुवातीकच समजलं असतं पर्सनल नंबर देता म्हणजे काय असताना तो विचार करा तर ह्याचा जो होतो कोणतो तो एक विचारता ए पिलू तुझं
ना ग. त्याच्यावर या पिलू काय सांगता वाटलो कसं झालं सुरुवातीची 8 वेळा भात घेतलंय मी. विचार करा 8 वेळा भात घेतलं असतं हे पायऱ्या तरी चढा शकले असतंय काय हो मी काय थयच फुटलं असतं. तर काय मी म्हणतो ते काहीतरी ताकद 8 वेळा भात घेतले. मुळात कारण सांगते मी हे जोक नाही म्हणजे नंतर जेवेनच कारण म्हणजे त्यांनी उसळ दिल्यानी शुभा सावंत त्यांनी आमका मिसळ दिल्यानी मस्त कांदो काय तर शेव बिव टाकून ती खाऊन नेलं. आणि हेका मी विचार या गाडी आणल्या मी बघलं बाबा रियाची गाडी गेली मी तुला विचारलं नाही जेवलं का डायरेक्ट सांगलं जेव जा म्हणून. हा काय आमका सांगू घेऊ नको हा जेव जा आणि काय भरव घेऊ तुका सांगू रिया जेवायला जा मी तुला भरवायला येते. हिला तर डायरेक्ट जेव बरं त्या देवीच्या पाया तरी पड. काय नाही धरलं तुझ्या मागा वाटलेल्या नवरात्रीच्या उपवास धरल्या नक्की का एवढा सरत चालला आता. ते उपवास धरलं असतं ना तर 9 दिवसानंतर तुका त्या खुर्चीवर बघण्याच्या लायक जाऊन असतं. काठी म्हणता काठी ठेवतात तशी परिस्थिती झालेली असते. माझ्या भाताला 8 वेळा भात घेतला. अगो आम्ही अन्न खातो आणि अन्न तुका खातो ते काय आम्ही काय करू. खुर्चीवर बसला की दिसा हे अंकिता एवढे बुवा बसले. पुढच्या वर्षी जर यदा कदाचित बारी ठेवलास आणि मी आणि जाड झालेला असले तर तुमका आधी सांगताय बाबांनो मी जाड झाले ते बाकडा लावतले बाकडा खूप पाठ खायचा तू तोंडा. हॅलो हॅलो आम्ही का फोनवर बोलतोय त्यांच्यासोबत. विषय भरकाटता ह्याच्याकडे बघले का तो भरकाटताच. तुला माहिता ती हो कोकिळ असता ती मुक्त असता त्याच्यामुळे ती आपली स्वतःची बोली बोलता आणि पोपट ह्यो पिंजऱ्यात असता त्याच्यामुळे तो दुसऱ्याची बोली बोलता. तर माझ्या ह्याच्यात टाका जातं तुझा काय तर तू सावर ना की माझ्याशिवाय तुझ्याकडे बोलण्यासारखं कायच नाही. हे का माझा आवाज कळतं ते पोपटात माहिती आपण जा बोलाक शिकव ना तेवढं ते विटू विटू करतले तसं आहे त्याचा आला. बाकी पोपटच दिसत ना गो ती काडी लावत ना ती येदीशी पुरता की 10 किलोची लागता. हिरवी नाही हिरवी तुका बरोबर मॅच जाते की हाली मी पोपटाची बोली बोलतो. मला अंकिताने पिंजऱ्यात अडकवलेला आहे. आणि काय झाला ते का असा त्याच्यात काय जीव शेला येतं का. जाऊ दे नवरात्री निमित्त बारी आधी त्या देवीला अडवूया. माझं तो मग किस्सो रवलं तर नंतर सांगतोय या ह्याच्यासोबतच रात काढूची आज मला. हॅलो हॅलो थोडीशी लेवल द्या. आदरणीय सुधीरजी परब यांना मी विनंती करते की त्यांनी इथे येऊन या खुर्चीचा मान राखावा. मध्ये बसा कधी अंगार येऊची शक्यता असता हो. आता कसं वाटतंय आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्या घरी जागवी तो रात्र सारी. आई कृपा करी माझ्या घरी
नाही बरी रीत कान्हा तुझी रे, नाही बरी. बाई ग भिजली माझी बांगडी, बांगडी, बांगडी. काळं वाटाणा तुझा गजरात बघूया. गजर बाकी अहो रुपावली तर ह्या केल्या तर पुढे कसा होता त्याला यार. या डबल बारीच्या माध्यमातून आपल्याला त्या भगवंताच्या चरणाशी लीन व्हायला पाहिजे. त्या भगवंताकडे एकच मागा की माझ्या आई वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. तुम्हाला आयुष्यात कसली कमी नाही पडणार आहे. ज्यांचे आई वडील लहान असतानाच हे जग सोडून गेले त्यांनी समजावं त्यांच्यासाठी सुखाचा समुद्र आटला. त्यांच्या आयुष्यातील सारी सुखे आटली ज्यांचे आई वडील सोडून गेले. तुम्ही किती मोठे वा कर्तृत्ववान वा महाराष्ट्रभर फिरा, मोठमोठ्या लोकांच्या शाबासकीची थाप तुमच्या पाठीवर पडू द्या, पण आई वडिलांच्या शाबासकीमध्ये जे प्रेम असतं ना ते टाटा बिर्लाच्या शाबासकीमध्ये मिळणार नाही बघा. अरे कुत्रे सांभाळायला जेवढा खर्च येतो तेवढा आई वडिलांना सांभाळायला येत नाही. किती खर्च करतोय आपण कुत्र्यांवर. रोज त्याला टप मध्ये बसून अंघोळ घालणे, कोरड्या टॉवेलने पुसणे आणि सायंकाळी 6च्या सुमारास त्याला एसीच्या गाडीमधून फिरवणे. याचे कुत्रे एसीच्या गाडीमधून फिरतायत पण त्याचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये परवाच्या भाकऱ्या खातायत. कुत्र्याला कितीही प्रेमाने सांभाळा तो चावल्याशिवाय राहणार नाही आणि आई वडिलांना कुत्र्यासारखे सांभाळा. आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही बघा. आपण देवासमोर नतमस्तक होतोय पण त्याच्यामुळे देव पावत नाही तर आपल्या आई वडिलांची आयुष्यभर सेवा करा. नक्कीच तुमचं देव कधी वाईट करू शकणार नाही बघा. आपण सगळं विसरलो तरी कधीतरी ना आपला बाप जेव्हा झोपला असेल रात्रीचा तेव्हा त्याच्याकडे जाऊन बघा तर त्याच्या बनियांवर ना 10 डिग्रा पडलेली असतील हो. पण आपलो बाबू आपलो लहान पोरगो शाळेत कॉलेजात जाता म्हणून त्याच्यासाठी नवीन शर्ट नवीन कपडे हवे म्हणून तो आपलो बाप ह्यो 10 डिग्रा पडलेली बॉडी बनियान घालता बुवा. त्याची चॅटिंगच चालू आहे त्याचा काय
दुसरी चप्पल घालेल, पण आपलं बाबू कॉलेजात जातात, शाळेत जातात, त्याच्यासाठी नवीन चप्पल हवी म्हणून तो कष्टान पैसे साठवून तो बाप आपल्या मुलासाठी नवीन कपडे घेतोय, नवीन शूज घेतोय. आणि लहानपणापासून त्या मुला म्हणजे हल्लीच्या बुवांकडे बघवा माहितीये, बारके वयते त्यांच्या यदे असताना पासूनच त्यांच्याकडे मोबाईल, त्यांना आयफोन लागतं. तर आपले वडील 4-2 पैसे कमवून त्या आपल्या मुलांसाठी मोबाईल घेतात. आणि आताच्या मुलांचे मेसेज कसे, मेरे बाबू ने खाना खाया नाही खाया, मी बरोव गियो, म्हणजे तो पोरगो असतो मातोड गावचो, तर पोरग्या फोंडाचा आणि एका रात्री तो वाद भराव जातलो. ही खरं तर ही सध्याची परिस्थिती आहे, कारण मोबाईल घेऊन वडील देतले आणि ह्यांचा चॅटिंग चालू असतली. बाबू शोना हे आता हे येते देशे पोळगेत ना, तेव्हा काका तुमका माहित असतला, तेव्हाच्या काळी हिंमत नव्हती शाळेत वगैरे असताना एखाद्या पोरगीक बघूची. आता त्यांची जोडिया लागलेली असतली. 5वी काय घेऊन बसला, दुसरी पहिलीत गेल्या, पण हाय तर लांब केसा वाला तुझा, हाय तर बॉबकडा तर माझं, त्याच्याशी बोलायचं नाही हा, मी रागावतो काय रे. बरोबर होय म्हणताय, होय तो कोणाचं त्याच्यावर आधी लक्ष ठेवा. पप्पा असतील तुझ्या वयाच्या घराकडे जाऊन बाहेर काढतील सकाळी 4 वाजता, तुका जोडिया लावून दाखवतात. तर सांगायचं तात्पर्य असं, त्या बाबूशोनात भरव जाण्यापेक्षा कधीतरी आपल्या आई वडिलांना प्रेमाने विचारला जेवलात का, त्यांना कधीतरी 2-4 घास भरवा, नक्कीच त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतील. तर त्या आई वडिलांची जर सेवा तुम्ही आयुष्यभर केली तर कुठेतरी तुमच्या जगण्याचं सार्थक होईल. बघा रुपावली घेते आणि भुवनकडे देते. यांच्या वाढदिवसानिमित्त एक गाणं सादर करणं आणि त्यांच्याकडून एक बंड पॉकेट आलाय. खरंच ओमकार तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं गाणं घेऊन तो ओमकार हा दमलो असतो सगळ्यांका थँक्यू बोला, तो झोपाक जाईल तर गाणार आहोत 12 नंतर जाणार काय नाही. बर्थडे वीक चालू आहे, महिनाभर बर्थडे करायचो जोरदार, केक व्हायचं असलं तर आनंद द्यावा. आता खाताला त्याला वाटाणे कमी झाले. हॅलो थोडीशी डबल द्या जरा, त्याचं गाणं दणक्यात होऊ दे ओमकार दादांच्या. दादा दादा म्हटलं टाळी येतात वा. ओमकार दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 जास्त शुभेच्छा. देवी सातेरी आई तुमचं सगळे तुमची इच्छा आकांक्षा पूर्ण करू हेच मागते. हे ढोल ताश ढोल बिंडीचे समय ठेकत लावायचा. बर्थडे वाटलं. हे ढोल ताश ढोल बिंडीचे समय ठेकत लावायचा. बर्थडे
जोरदार सगळे टाळ्या. सन्माननीय श्री आनंदजी परब मातोंड या गावचे उपसरपंच. हा ते या मातोंड गावचे उपसरपंच ह्या बुवा शेलावसाठी 100 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक स्वीकार करते. धन्यवाद. त्याच्या जीव अशाला रुपवलीत बस झाला हो. आता काय धुमाकूळ घालतो तो फक्त ऐकत राहायचं.
तर